उद्धव ठाकरेंनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण स्वीकारलंय। स्मारकाच्या जलपूजनाला उद्धव ठाकरे आता उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधानांसह उद्धव ठाकरेही जलपूजनाला जाणार आहेत। चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। निमंत्रण पत्रिका छापायला उशीर झाल्यानं निमंत्रण द्यायला उशीर झाला असं एक्सप्लेनेशनही देण्यात आलंय। भाजप शिवसेनेमध्ये कोणताही दुरावा नाही असंही स्पष्टीकरण देण्यात आलंय। उद्धव ठाकरे आता जलपूजनाला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थिती देतील आणि निमंत्रण पत्रिका छापायला उशीर झाल्यामुळे निमंत्रण द्यायला उशीर झाला असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। पण उद्धव ठाकरेंनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण स्वीकारलंय आणि उद्धव ठाकरे त्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। स्मारकाच्या जलपूजन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। माननीय उद्धवजींचं जे स्थान आहे ते लक्षात घेऊन पूर्ण सन्मान त्यांना दिला जाईल। प्रामुख्याने गिरगाव चौपाटीवरून ज्यावेळेला त्या खडकावर जायचं आहे त्यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या बरोबर ते असतील। केवळ 6 जणच त्या खडकावर जाऊ शकणार आहेत। त्या 6 जणांमध्ये माननीय पंतप्रधानांबरोबर स्वतः उद्धवजी आहेत। या कार्यक्रमाला त्यांनी येण्याचं केव्हाच मान्य केलं होतं। निमंत्रण पत्रिका काल रात्री उशिरा छापून आल्या, त्या घेऊन आम्ही आज आलो।